नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण GMC शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर याची जी एक्झाम आहे ती कधी होणार आहे याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बरेच दिवस झाला आपल्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की आत्तापर्यंत ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्या GMCच्या, जसं की GMC पुणे असेल, GMC सांगली मिरज असेल, त्याच्यानंतर GMC नांदेड असेल, धुळे असेल, तर याच्या सर्व एक्झाम झालेल्या आहेत. तर आता जी GMC आहे ती सोलापूर सोलापूर GMCचा या ठिकाणी आणखी एक्झामचा जो डेट आहे तो आलेला नाही. तर ही एक्झाम आता कधीपर्यंत होऊ शकते असे प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत. तर त्याच्याविषयी आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात या ठिकाणी GMC सोलापूरची या ठिकाणी ॲड आहे. तर GMC सोलापूरच्या ॲडमध्ये आपण बघू शकता की या ठिकाणी 173 जागा होत्या. त्या 173 जागामध्ये 153 जागा या GMC हॉस्पिटल सोलापूरच्या होत्या आणि 20 जागा या वैद्यकीय महाविद्यालयाच्या होत्या. असे एकूण 173 होत्या. तर याच्यामध्ये कक्ष सेवक, शिपाई, माळे, पंप सहाय्यक, प्रयोगशाळा सेवक, भंडार सेवक, त्याच्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी अशा प्रकारची अनेक पदे होती. तर बघा, याचा जो अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक जो होता तो 20 नोव्हेंबर 2025 हा होता. सुरुवातीला हा 12 नोव्हेंबर 2025 होता. त्याच्यानंतर 8 दिवस या ठिकाणी फॉर्म भरायला मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि शेवटचा दिनांक हा 20 नोव्हेंबर 2025 करण्यात आलेला होता. तर बघा, शेवटच्या दिनांकाचा जर विचार करायचा झाल्यास तर आत्तापर्यंत हा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक होऊन या ठिकाणी जवळपास 1.5 ते पाऊण महिना किंवा 2 महिने होत आलेले आहेत. तर आतापर्यंत ज्या सोलापूर GMC आत्तापर्यंतच्या ज्या GMC आहेत, जसं की सांगली मिरज GMC असेल, पुणे GMC असेल, याच्या जे एक्झाम आहेत त्या जवळपास शेवटच्या फॉर्म भरायच्या शेवटच्या दिनांकापासून 2 ते 3 महिन्यामध्ये झालेल्या आहेत. आता GMC सोलापूरचा विचार करायचा झाल्यास या ठिकाणी यालासुद्धा आता जवळपास 2 महिने कंप्लीट झालेले आहेत. आता तिसरा महिनासुद्धा होऊ शकतो. तर बघा, हा एक्झाम जी आहे ती रखडण्याचं कारण हेच आहे की ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषदेची निवडणुका, पुन्हा नगर परिषदेच्या निवडणुका असतील किंवा पंचायत समितीच्या निवडणुका असतील, हे एक कारण असू शकतं. कारण याच्यामध्ये ह्या निवडणुकाला नियंत्रण ठेवण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी बरेच पोलीस अधिकारी या ठिकाणी बिझी असतात. हे एक कारण असू शकतं. तर जास्तीत जास्त आता पुढे विचार करायचा झाल्यास GMC सोलापूरची जी एक्झाम आहे ती कधी होईल, तर बघा, आतापर्यंत या एक्झाम झालेल्या आहेत GMC पुणे, GMC सांगली मिरज या 2 ते 3 महिन्यामध्ये जवळपास झालेल्या आहेत. त्यामुळे आता सोलापूर GMCची सुद्धा एक्झाम लवकरात लवकर होईल. तर ही जी एक्झाम आहे ती अंदाजित आपण डेट सांगायचं जर झालं तर 25 जानेवारीपासून ही एक्झाम होऊ शकते. म्हणजे 25 जानेवारीच्या पुढे कधीही होऊ शकते. 25 जानेवारीच्या आतमध्ये तर ही एक्झाम होणार नाही, पण 25 जानेवारीनंतर ही एक्झाम होऊ शकते आणि जास्तीत जास्त 28 फेब्रुवारीपर्यंत ही एक्झाम होऊ शकते. म्हणजे जर लेट झालंच असं आपण गृहीत धरलं तर जास्तीत जास्त 28 फेब्रुवारीच्या आतमध्ये ही एक्झाम होऊन जाऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी टेन्शन न घेता अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. ही एक्झाम 25 जानेवारीच्या पुढे आणि 28 फेब्रुवारीच्या आतमध्ये ही नक्कीच होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्पर्धा परीक्षेविषयी आपल्या मनामध्ये काही प्रश्न असल्यास आपण ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्यासोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट भेटत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.